दररोज कितीही मन लावून साफसफाई केली ना तरी घरामध्ये एवढी धूळ येतेच कुठून मला ते समजत नाही. त्यासाठी ना मी आता ट्राय करते की आठवड्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग करायची. आणि आपलं घर ना बाहेरून येणाऱ्यांसाठी आरसा असतो. भले आपल्या तोंडावर कोणी काही बोलत नाही, पण आपलं घर जर का स्वच्छ नसेल ना तर ते बाहेर जाऊन ना नक्की गॉसिप करतात. हे सगळं टाळायचं असेल तर आपलं घर ना स्वच्छ ठेवायलाच हवं. तुम्हाला तर माहितीये, पहिल्या ज्या घरी मी राहत होते तिथं माझ्या शेजारीच रोड होता, त्यामुळे घरामध्ये खूप धूळ यायची. पण इथे एवढी धूळ येत नाही, त्यामुळे मला रोज आठवड्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग करायला काहीच वाटत नाही. कारण एवढी धूळ पण नसते आणि काही नाही, फक्त ओल्या फडक्याने सगळं क्लीन करून ठेवलं ना की सगळं एकदम व्यवस्थित होतं. त्यानंतर मी गॅस वगैरे पण तसाच ठेवला होता, सकाळी धुतला नव्हता कारण धूळ परत बसणार होती साफसफाई केल्यानंतर. त्यामुळे म्हटलं बाकीची डस्टिंग झाल्यानंतरच धुवून काढावं. त्यानंतर संध्याकाळी पावभाजीचा बेत केला होता, कारण प्रकाशचे कलिग्स घरी येणार होते, त्यामुळे आज पावभाजीचा बेत केला होता. आणि पावभाजी मी फर्स्ट टाइम बनवली होती आणि ती बनवण्यासाठी मिनल ताईंनी मला खूप मदत केली, पण सगळ्यांना खूप आवडली. त्यामुळे खरंच मला पण खूप छान वाटलं. आम्ही सगळ्यांनी पावभाजी एन्जॉय केली. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा रेसिपी. बाय बाय.